पिरियड्स. आता नाव ऐकल्याबरोबर तो त्रास आपल्याला आठवतो, तो चिडचिडपणा, ते टेन्शन, तो स्ट्रेस, हे सर्व आपल्याला आठवतो. परंतु मी तुम्हाला काही अशा टिप्स आणि काही प्रोडक्ट असे सजेस्ट करणार आहे ज्याने तुम्हाला थोडा तर फायदा होणार, हे मी नक्की सांगू शकते. कारण की असे काही प्रोडक्ट ज्याने तुमचं स्ट्रेस, तुमचं हायजेनिक मेंटेन होईल, अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सजेस्ट करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्स दरम्यान किंवा त्यानंतरसुद्धा एक कॉमन गोष्ट आपल्याला होते, ते म्हणजे वाईट डिस्चार्ज. आणि हा बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम आहे, बऱ्याच मुलींना प्रॉब्लेम आहे. आणि हा अगदी कॉमन आहे, म्हणजे अगदी नैसर्गिकसुद्धा आहे. परंतु अशावेळी आपल्याला थोडं टेन्शन राहतं किंवा स्ट्रेस खूप येतो किंवा चिडचिडपणा खूप येतो. आता अशावेळी आम्ही काय करायचं? कारण की पर्टिक्युलरली वाईट डिस्चार्ज यामुळे आपली संपूर्ण क्रियाच खूपच टेन्शन फ्री आणि स्ट्रेसफुल होते. अशावेळी युजफुल येणारं प्रोडक्ट म्हणजे पॅन्टी लायनर. आता असे छोट्या आकाराचे पॅन्टी लायनर येतात, तुम्हाला चित्रामध्ये दिसेल. आता याला तुम्हाला तुमच्या त्या दरम्यानच्या पॅन्टीजला साधारणतः या जागी असं व्यवस्थित लावून, तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की कसं लावायचं आहे, तसं लावून तुम्ही बाहेर पडू शकता किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकता. बऱ्याचदा असं होतं की वाईट डिस्चार्जनंतर आपल्याला पिरियड्स येतात आणि त्यावेळी आपल्याला टेन्शन फ्री राहतो, कारण की आपण तेवढ्या दरम्यानचा तो भाग तरी पॅन्टी लायनरने कवर होतो. त्यामुळे फ्रीली तुम्ही राहू शकता आणि वाईट डिस्चार्जला कंट्रोल, म्हणजे तो ऑर्डर, तो स्मेल, त्यापासून तुम्ही कमी होऊ शकता. कारण की ती गोष्ट त्या दरम्यान भरपूर होते, त्याचा स्मेल असतो. त्यामुळे पॅन्टी लायनरने तुम्ही या गोष्टी टाळू शकता. 2, आता पिरियड्समध्ये पोट दुखणं हा अत्यंत कॉमन गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच मुलींना तो सहन होण्याजोगता असतो, काहींना नाही. प्रत्येकाचं एक वेगवेगळं मत असते, एक वेगवेगळ्याची बॉडी रचना असते, मान्य आहे. आता अशा वेळी आपल्याला खूप पोट दुखायला लागतं, काही करावं वाटत नाही, इतकं दुखायला लागतं की नाही आता मला काहीच करायचं नाही. पण अशा वेळी बऱ्याचदा आपल्याला स्कूल असते, आपल्याला ऑफिसला जायचं असतं, ट्रॅव्हलिंग करायचं असतं. अशा वेळी कामात येणारी गोष्ट म्हणजे हॉट बॅग. आता तुम्ही जेव्हा घरी आहात तर तुम्ही हॉट बॅग घेऊन छान त्याला पोटावर ठेवून आराम करू शकता. परंतु एक प्रश्न असतो की आपण जेव्हा आता बाहेर गेलो आहे, ऑफिसमध्ये आहे किंवा ट्रॅव्हलिंग करते, अशा वेळी आपण हॉट बॅग कशी लावणार? तर अशा वेळी आता नोवाचे हिटिंग पॅचसुद्धा आलेलं आहे, खूप छानरित्या काम करतं. ठराविक त्या ठिकाणी पोटाच्या त्या भागी तुम्ही छान याला चिटकवू शकता. कमी प्रमाणात पण उपयोगी, म्हणजे युजफुल जितकं ते प्रमाण असलं पाहिजे तेवढं ते हिट करतं आणि आपल्याला रिलीफ मिळतो, शांत वाटतं. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे बाहेर जेव्हा आहात तर तुम्ही त्या क्रॅम्पच्या पोट दुखण्यापासून तरी वाचू शकता, म्हणजे तो थोडा रिलीफ तुम्हाला मिळेल. नंबर 3, या दरम्यान मूड स्विंग होणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. म्हणजे त्याआधी होतं, त्यानंतरही होतं, त्या दरम्यान होतं. खूप चिडचिड होते, खूप स्ट्रेस येतो, खूप टेन्शन येतं, खूप जास्त हे प्रमाण असतं. आणि अशा वेळी आपण आजूबाजूच्या लोकांनाही त्रास देतो, त्यांच्यावरही चिडतो आणि स्वतःवरही आपल्याला खूप जास्त चिडचिड होते. अशा वेळी एक प्रोडक्ट तुम्हाला खूप छान काम करतं, ते म्हणजे डार्क चॉकलेट. म्हणजे खरंच चॉकलेटने रिलीफ मिळतो का, हा मला मत नव्हतं माझं आधी. परंतु डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर खूप रिलीफ नाही, पण एक टेन्शन फ्री चॉकलेटने आणि स्पेशली डार्क चॉकलेटने त्यावेळी मूड स्विंगमध्ये खूपच मदत होते. आणि दुसरं एक प्रोडक्ट म्हणजे बनानामध्ये फुल पोटॅशियम असते, ब्लोटिंग कमी करायला मदत करते, त्यामुळे सुद्धा रिलीफ मिळतो. त्यामुळे हे 2 प्रोडक्ट, बनाना किंवा डार्क चॉकलेट, तुम्ही मूड स्विंग कमी करण्यासाठी तर नक्की काम युजफुल तरी आणू शकता. नंबर 4, आता दिवसा तरी ठीक आहे, आमचं लक्ष असतं, आम्ही पॅड्स घातलेले असतात किंवा आम्ही कधी कधी घरी असतो, ठीक आहे, मान्य आहे. पण जेव्हा आम्ही झोपायच्या वेळेस, रात्रीच्या वेळी, जेव्हा आपण थोडं रिलॅक्स पोझिशनमध्ये असतो किंवा त्या भागाने त्या वेळी आपण तसं झोपलेलो असतो, अशा वेळी आम्हाला भीती असते की आमचे डाग तर नाही पडणार ना, म्हणजे चादरला, त्या बेडशीटला काही डाग तर नाही होणार, स्टेन तर नाही होणार. आता हे प्रोडक्ट तुम्हाला नक्की काम करेल. एक तर नोव्याचं असं प्रोडक्ट आहे जे तुमच्या फ्लोनुसार पॅड बनवलं आहे, म्हणजे अगदी खूप मिनिमम, मीडियम आणि लार्ज
जेव्हा जेव्हा तसा तुमचा फ्लो असतो तसे तरी तुम्ही त्यांचे लार्जर पॅड वापरू शकता. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जर स्टेन होण्याची खूपच जास्त भीती असते तर तुम्ही आता पॅड प्लस पॅन्टीज असं सुद्धा आलेलं आहे, म्हणजे तो पूर्ण डायपर असतं ते घालू शकता. छानरित्या काम करतं. तुमचा रात्रीचा वेळ तर रिलॅक्स होतो, कारण की अशा वेळी झोप पण तितकीच महत्त्वाची असते. रिलॅक्स होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही पॅन्टीज घातले तरीही चालेल. आणि घरगुती उपाय म्हणजे तेवढ्याच ठिकाणी, म्हणजे त्या पोर्शनमध्ये तुम्ही एखादं वेगळ्या प्रमाणाचं वेगळं कोणतं तरी बेडशीट किंवा रेझिनचे असतात, बाळाचे जे रेझिन असतात तेही सुद्धा वापरू शकतात. त्यात वाईट काहीच नाही. जर तुम्हाला स्टेनपासून थांबवायचं असेल, स्टेन नाहीच व्हायचं भीती असेल, तर तुम्ही असे प्रोडक्टसुद्धा वापरू शकता. आता बऱ्याच स्त्रिया आणि मुलीसुद्धा पॅडच्या ऐवजी मेन्स्ट्रुएशन जे कप असतात ते यूज करायला सुरुवात केलेल्या आहे, त्या यूज करतात. आता याचा सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो याला वॉश करायच्या वेळेस. म्हणजे जेव्हा आम्ही बाहेरगावी आहे किंवा हॉस्टेल वगैरे, आमच्याकडे मिनिमम भांडे, आम्ही काय ते कोणते भांडे यूज करणार, आणि बाथरूममध्ये जे प्रोडक्ट यूज होतं, जे भांडे यूज होतं ते वापरल्यानंतर पुन्हा त्याला वापरायची इच्छा होत नाही. अशा वेळी याचे कप मिळतात. प्रकारे याचे एकदम मिनिमल याची घडी होते, ते ओपन करायचे, हॉट वॉटर टाकायचं, याला त्याच्यात टाकायचं, 15-20 मिनटं वाट बघायची. आपली बाथ होईपर्यंत, आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ही यूज करू शकता. याने काय होणार, तुम्हाला खूप भांड्याची गरज नाही पडणार, छान हायजीन मेंटेन होईल. तुमच्याकडे डेटॉल असेल ते थोडं टाकून तुम्ही याला छान प्रकारे वॉश करू शकता. त्यामुळे असे प्रोडक्ट जे खूप हायजीन मेंटेन करतात तुम्ही यूज करू शकता. नंबर 6, आता बऱ्याचदा आपण बाहेर असताना आपल्याला माहिती नसतं की कधी आपले पिरियड्स येणार, तर मग आपण नेहमी काय पॅड लावत बसणार नाही, असं आपण नाही करणार. तर अशा वेळी आपल्याकडे एक एमर्जन्सी किट असणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच बॅगमध्ये एक छोटासा पाऊच येतो किंवा कोणताही तुमच्याकडे पाऊच असेल, त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही वेळेवर आपलं काहीही फजिता होणार नाही किंवा आपलं काही असं शॉक लागल्यासारखं, अरे बापरे आत्ता मी काय करू, असं काही होणार नाही. यामध्ये तुम्ही पॅन्टी लायनर, मेन्स्ट्रुएशन कपसुद्धा मावतं किंवा पॅड, अशा 3-4 गोष्टी तुम्ही त्या पाऊचमध्ये ठेवायच्या आणि ते तुमचं नेहमी तुमच्या जी स्लिंग बॅग असते, जी हँडबॅग असते त्यामध्ये ठेवायचं. तुमचा तो मंथचा डेट असो किंवा नसो, हे छोटंसं पाऊच तुम्ही तुमच्या बॅगमध्ये नेहमी ठेवू शकता. याने काय होणार, एक तर तुमचं वेळेवर काही आला तर तुम्ही लगेच त्या यूज करू शकता आणि तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहू शकता की जर आता माझं काही वेळेवर आलं तर माझ्याकडे ऑलरेडी अशा गोष्टी आहेत की ज्याने मी त्या युजफुल करून तो वेळ तरी घालवू शकते. नंबर 7, आता पॅड्स बऱ्याच वर्षापासून यूज आपण करत आलो आहे, परंतु पॅड्समध्ये काही असे प्रॉब्लेम्स असतात की त्या इचिंग होतं, तो ब्लॅकपणा त्या ठिकाणी येतो किंवा स्मेल येतं, स्टेनची भीती असते किंवा कुठे हालचाल जास्त झाली तर ते हालण्याची भीती असते. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया आणि मुली आणि मी सुद्धा आता मेन्स्ट्रुएशन कपमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलेली आहे. मेन्स्ट्रुएशन कप हा डर्मोलॉजिस्टने सजेस्ट केलेलंच एक प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला एकदा याची सवय झाली तर सिरियसली तुमचं एकदम आयुष्य असं टेन्शन फ्री होऊन जाईल. म्हणजे जी गोष्ट आपल्याला खूप टेन्शन वाटत होती की अरे बापरे आत्ता काय, ती नाही होणार. याने ती चिडचिड आणि ते स्ट्रेस नाही येणार किंवा स्ट्रेसची पण भीती नाही राहणार. तुम्ही हे नक्की यूज करून बघा, एकदा तरी यूज करून बघा. तुम्हाला याची सवय लागली, एकदा काय ते जमलं ना की झालं, तुम्ही कधीही कोणत्याही ठिकाणी याचा यूज करू शकता. नंबर 8, इरेग्युलर पिरियड्स येणे. आता हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलींना असतो. आता अशा वेळी आपण शक्यतो सुरुवात कशापासून करू शकतो, तर फ्रूट्सपासून. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पायनॅपल. पायनॅपलमध्ये विटॅमिन सी असतं, ब्लड फ्लो रेग्युलर करायला खूप छान काम करतं. किंवा पपया तुम्ही खाऊ शकता, थोडं गरम असतं परंतु ते त्याचरित्या काम करतं की आपल्या बॉडीचं पूर्ण टॉक्सिक बेकारपणा जो असतो तो रिमूव्ह करून, म्हणजे आपले पिरियड्स रेग्युलर येण्याला मदत करतं, इंटरनल बॉडीला फिक्स करण्याचं काम करतं. त्यामुळे पायनॅपल, पपया अशा गोष्टी तुम्ही, असे फ्रूट्स तुम्ही त्या दरम्यान खाऊ शकता. आणि एवढंसुद्धा करून जर तुमचे पिरियड्स रेग्युलर येत नसेल तर ही ती वेळ आहे जे आपण एखाद्या गायनेकोलॉजिस्टला किंवा एखाद्या डॉक्टरला विचारायला हवं. नंबर 9, अशा दरम्यान स्ट्रेस येणं हे खूप कॉमन गोष्ट आणि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. कारण की
तो वेळ आणि ती स्थितीच तशी असते जेव्हा आपल्याला स्ट्रेस फील होतं. पण तो स्ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी एक उत्तम पर्याय मी तुम्हाला सांगते. रात्रीच्या वेळी हॉट वॉटरने बाथ घेणे. खरंच एकदा तरी करून बघा. जेव्हा आपल्या छान गरम पाण्याने आपण आंघोळ करतो, आपले मसल स्ट्रेस होतात, म्हणजे छान एकदम आराम मिळतो. आपलं स्ट्रेस आपोआप कमी व्हायला मदत. आंघोळीनंतर तसे आपल्याला छान वाटतं. अशा वेळी तुम्ही जे हॉट वॉटरनी बाथ घेता तेव्हा अगदी मसल्स मोकळे होतात आणि तुम्हाला खूप छान रिलीफ मिळतो आणि तेव्हा आपलं टेन्शनसुद्धा कमी होतो, स्ट्रेससुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टीसुद्धा यूज करू शकता. नंबर 10, ह्या दरम्यान पिरियड क्रॅम्प्स होणे प्रचंड प्रमाणात होतं. मलाही होतं, मान्य आहे. परंतु अशा वेळी तुम्ही एक गोष्ट टाळू शकता, म्हणजे जे आपल्या खाद्यदरम्यान मिठाचा कमी वापर करणे. स्टे अवे फ्रॉम सॉल्ट. म्हणजे आपली बेसिक गरज नक्की पूर्ण करा. पण जी क्रेविंग असते, आपण चिप्स घेतो, ते वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन खायला आपल्याला क्रेविंग होते, ते पूर्ण बंद करा. की मिठाने आपले क्रॅम्प्स आणखी जास्त वाढायला मदत होते, आणखी इन्क्रीज होतं. त्यामुळे स्टे अवे फ्रॉम सॉल्ट हे लिहून ठेवा तेव्हा. आणि आपले बेसिक गरज जर भागवल्या जात असेल तेवढं यूज करून बाकी सॉल्टपासून तरी दूर राहा. अशा ह्या 10 टिप्स आणि ट्रिक्स होत्या, काही गोष्टी होत्या ज्या मला माझ्या पिरियडच्या दरम्यान खूप युजफुल ठरलेल्या आहे. खूप छान याच्या प्रकारे काळजी घेतली जाते आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला या टिप्स आणि या प्रोडक्ट नक्की आवडले असतील, तुम्ही याचा उपयोग करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.